Friends, welcome to the Reverse Aging Journey. Today's topic is nutritious foods and foods that are more nutritious when cooked. आपण आज बघणार आहोत. आपण न्यूट्रिशियस फूड खातोच, पण ते वाफवल्यानंतर किंवा शिजवल्यानंतर त्याच्यातला न्यूट्रिशनचा व्हॅल्यू अजून का वाढतो, कसं वाढतो ते बघूया. तर पहिलं आहे टोमॅटो. टोमॅटो टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं. टोमॅटो जर शिजवून खाल्ला तर त्याचे सेल्स वॉल्स फुटतात आणि लायकोपीनचं शोषण शरीरात जास्त प्रमाणात होतं. म्हणून टोमॅटो जर आपण शिजवून खाल्ला तर तो उत्तम. आणि जर जेव्हा तो ऑलिव्ह तेलासोबत शिजवला तर त्याचे फायदे अधिक चांगल्या प्रमाणात वाढतात. नंतर आहे स्पिनॅच, पालक. पालकमध्ये विशेषतः लोह असतं, कॅल्शियम असतं आणि मॅग्नेशियम असतं. जेव्हा आपण पालक शिजवतो तर त्यातलं ऑक्सिलेट्सचं प्रमाण कमी होतं, जे खनिजांच्या शोषणास अडथळा करतं आणि त्याच्यामुळे तो पचायला आणखी सुलभ जातो. सौम्य पद्धतीने परतवला किंवा वाफवला तरी तो चालेल. जेव्हा तुम्ही स्पिनॅचचं तुम्ही हे करू शकता, पालक पराठा करू शकता किंवा पालक भाजी करू शकता. विशेष पालक भरपूर म्हणजे तुम्हाला जसा खायचा आहे, पण थोडासा तो वाफवला तरी तो उत्तम. नंतर आहे कॅरट्स. कॅरट्स मध्ये बीटा कॅरोटीन नावाचं विटॅमिन ए असतं. शिजवल्यामुळे त्यातील फायबर मऊ होतो आणि बीटा कॅरोटीन अधिक प्रमाणात उपलब्ध होतो. सौम्य वाफेवर शिजवला विदाउट वॉटर तर त्याचं जास्त प्रमाणात आपल्याला उपयोग होतो. नंतर आहे मशरूम, अळंबी. मशरूम मध्ये पोटॅशियम असतं आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि ग्लुटाथिओन नावाचं त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतं. अळंबी जेव्हा शिजवतो तेव्हा त्याच्या पेशी फुटतात, त्याच्या पेशींच्या भित्ती फुटतात आणि पोषक तत्वे त्याच्यातून बाहेर पडतात. त्याच्यामुळे ग्रिल किंवा मायक्रोवेव्ह मधून जर शिजवली तरी त्याचे अँटीऑक्सिडंट्स टिकतात. पण मशरूम जेव्हा मग तुम्ही वाफवून खाता किंवा शिजवून खाता तेव्हा त्याचे अधिक चांगल्या प्रमाणात तुम्हाला फायदे मिळतात. नंतर आहे ऍस्पॅरॅगस म्हणजे शतावरी. शतावरीमध्ये विटॅमिन के आहे, विटॅमिन ए आहे, विटॅमिन ई आहे भरपूर प्रमाणात. ती शिजवली तर त्याच्यामधले अँटीऑक्सिडंट सक्रिय होतात आणि ते पचायला सुलभ होतं. वाफवणं किंवा भाजणं हे उपयोगी आहे. नंतर आहे कॉलीफ्लावर. कॉलीफ्लावर शिजवल्यावर अधिक पौष्टिक का होते, तर त्याच्यामध्ये इंडोल्स आणि इसोथायोसायनेट्स ह्याच्यासारखे अँटी कॅन्सर घटक सक्रिय होतात जेव्हा तुम्ही फुलकोबी किंवा कॉलीफ्लावर शिजवता तेव्हा. आणि काही लोकांना कच्चा फुलकोबी खाल्ला की फुगल्याचं किंवा गॅसची तक्रार येते. ती शिजवला जेव्हा जातो तेव्हा तो पचायला अधिक सोप्या प्रमाणात जातो आणि शिजवल्यामुळे त्याच्यातल्या गोइट्रोजेन्सचे प्रमाण कमी होतं, जे थायरॉइडच्या कार्यावर परिणाम करू शकतं. नंतर आहे सिमला मिरची, बेल पेपर. सिमला मिरचीमध्ये ल्युएटिन, झेंकॅथिन आणि बीटा कॅरोटीन हे अँटीऑक्सिडंट असतात. ते शिजवल्यानंतर त्याचं कॅरोटेनॉइडचं प्रमाण अधिक शोषलं जातं आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्याला भरपूर प्रमाणात फायदा देतात. तसेच शिजवलेली सिमला मिरची पचायला अधिक सुलभ होते. विशेषतः ज्यांना पचन संस्थेचे काही आजार आहेत, ज्यांना पोट म्हणजे नेहमी पोट दुखायचं किंवा पोटाचे काही आजार आहेत, त्यांच्यासाठी या सगळ्या भाज्या वाफवून शिजवून खाल्लेल्या बेहतर आहेत. आणि सौम्य उष्णतेमुळे याच्यामध्ये बेल पेपर मध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म आहेत. ते सौम्य उष्णतेमुळे सूज कमी करणारे गुणधर्म अधिक प्रभावी होतात. तसेच त्याच्यामध्ये बेल पेपर मध्ये विटॅमिन सी आहे, जे उष्णतेमुळे कमी होतं, पण तरीही ते थोड्या प्रमाणात असतं.
म्हणून कधीतरी कच्ची तर कधीतरी शिमला मिरची खाणे सर्वोत्तम. जेव्हा तुम्ही कच्ची खाता तेव्हा तुम्हाला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं. आणि जेव्हा ती शिजवता तेव्हा त्यातलं व्हिटॅमिन सी थोड्याशा प्रमाणात कमी होऊ शकतं. तर असे आहेत हे पदार्थ जे की आपण थोडेसे वाफवून खाल्ले की आपल्याला त्याचा भरपूर प्रमाणात फायदा होतो. थँक यू.